नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 4 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर बघा, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, अतुल्य भारत 2.0 हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच पर्यटन मंत्रालयाने नुकताच अतुल्य भारत 2.0 हा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, अतुल्य भारत 2.0 हे मिनिस्ट्री ऑफ टुरिझम म्हणजेच भारत सरकारकडून चालवलं जाणारं एक पर्यटन अभियान आहे. ओके, बघा, याचा उद्देश पाहूयात आपण. भारताला एक जागतिक दर्जाचे पर्यटन गंतव्य म्हणून सादर करणे असा आहे. म्हणजेच भारतातील विविध वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे, भौतिक स्थळे, पर्यटन प्रकार जसे की विरासत, योग, आयुर्वेद, वाईल्ड लाईफ, वेलनेस, संस्कृती, खाद्यपदार्थ इत्यादी जगभरामध्ये प्रचारात आणणे हा याचा मुख्य उद्देश आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, कोणते राज्य परकीय गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजेच महाराष्ट्र हे राज्य नुकतेच परकीय गुंतवणुकीमध्ये पहिल्या क्रमांकावर आलेले आहे. ओके, तर आपल्या महाराष्ट्राने हे पहिले स्थान पटकावले आहे. ओके, तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण. जल सकारात्मक दर्जा प्राप्त करणारा भारतातील पहिला विमानतळ कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जलसकारात्मक म्हणजेच वॉटर पॉझिटिव्ह दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले विमानतळ आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, बघा, भारतातील पहिला सकारात्मक म्हणजेच वॉटर पॉझिटिव्ह विमानतळ इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजेच हे दिल्लीमध्ये स्थित आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. हेरॉन MK2 मानवरहित हवाई वाहन कोणत्या देशाने विकसित केले आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे इस्रायल. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे इस्रायल या देशाने हेरॉन MK2 हे मानवरहित हवाई वाहन म्हणजेच UAV हे विकसित केलेले आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा, नुकतेच केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या विभागाचे नाव बदलले आहे? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, कोणत्याही परीक्षेमध्ये हा प्रश्न हमखास विचारला जाईल. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच वरीलपैकी सर्व. बघा, राजभवन, PMO आणि केंद्रीय सचिवालय या तिन्ही विभागाचे नाव बदलण्यात आलेले आहे. ओके, तर बघा पाहूयात आपण काय ठेवण्यात आले हे नाव. बघा, प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणजेच PMO म्हणजेच पंतप्रधान कार्यालय याचे नाव बदलून सेवातीर्थ असे ठेवण्यात आले आहे. ओके, तर बघा नाव लक्षात ठेवा, PMO ऑफिसचे नाव सेवातीर्थ असे ठेवण्यात आले आहे. तर बघा, राजभवन याचे नाव बदलून लोकभवन असे ठेवण्यात आले आहे. बघा, राजभवनाचे नाव लोकभवन असे ठेवण्यात आले आहे. ओके, आणि तिसरं म्हणजे केंद्रीय सचिवालय याचेही नाव बदलण्यात आले आहे आणि त्याचे नाव ठेवण्यात आले आहे कर्तव्य भवन. ओके, तर तिन्ही नावे अत्यंत महत्त्वाचे आहेत, तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. ओके, चला प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन ए म्हणजेच 4 डिसेंबर आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस साजरा करण्यात येतो. बघा, दरवर्षी आपण 4 डिसेंबर रोजी जगभरामध्ये इंटरनॅशनल चित्ता डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस साजरा करतो. बघा, हा दिवस चित्ता संवर्धन, त्यांचे वेगाने घटणारे अस्तित्व आणि संरक्षण उपाययोजनाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा करतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या आफ्रिकन देशाने नुकतेच रशिया या देशाला त्याचा पहिला, बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचतो मी,
कोणत्या आफ्रिकन देशाने नुकतेच रशियाला त्याचा पहिला नौदल तळ देण्यासाठी तयारी दाखवली आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच दक्षिण आफ्रिका. तर साऊथ आफ्रिका या देशाने नुकतेच रशियाला साऊथ आफ्रिकेचा पहिला नौदल तळ देण्यासाठी तयारी दाखवलेली आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 बघा. 2025च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेमध्ये भारताने पहिल्याच उपस्थितीमध्ये कोणते स्थान पटकावले आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच 8वे स्थान पटकावलेले आहे. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. चर्चेत असणारा रामबन सुलई मध प्रामुख्याने भारतातील कोणत्या प्रदेशामध्ये उत्पादित केला जातो? तर बघा, याचे उत्पन्न जम्मू आणि काश्मीर या प्रदेशामध्ये केले जाते. ओके, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये रामबन सुलई मध हा प्रामुख्याने उत्पादित केला जातो. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर बघा, एक्वेरिन 2025 हा सैन्य सराव कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित केला जात आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच भारत आणि मालदीव या 2 देशादरम्यान एक्वेरिन हा 2025चा सैन्य सराव आयोजित केला जात आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके विद्यार्थी मित्रांनो, चला भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.